बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये श्री विज्ञान भैरव तंत्र यातील धारणा क्रमांक 61 ते 70 पर्यंतच्या श्लोकांचा मराठीत अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. धारणा क्रमांक 61 श्लोक क्रमांक 84. किंचित ज्ञातं द्वैतदायी बाह्यालोकस्तमः पुनः विश्वादिभैरवं रूपं ज्ञात्वानंत प्रकाशभूत. या सृष्टीमध्ये हा भैरवच चैतन्य स्वरूप आहे, ज्याला जागृत अवस्थेत वैश्वानर म्हटले जाते, ज्यामुळे भेददृष्टी दिसते. तेच चैतन्य स्वप्नावस्थेत तेजस रूपाने दिसते. तसेच हे चैतन्य सुषुप्तीमध्ये प्राज्ञ अवस्थेत स्थित असते आणि तुरीय अवस्थेत हे चैतन्य भैरव रूपाने स्थित असते. हा या भैरव रूपी चैतन्याचा सर्वविध विकास मानला जातो. या भैरव रूपी चैतन्याचे ज्ञान साधकाला झाले की साधक अनंत प्रकाशाने परिपूर्ण होतो. अशा प्रकारे हे विश्व तेजस, प्राज्ञ आणि चित्तादी इत्यादी सर्व काही त्या परब्रह्माचाच विस्तार आहे, जो परभैरव स्वरूप आहे. धारणा क्रमांक 65 श्लोक क्रमांक 85. एवमेव दुर्निशायां कृष्णपक्षागमे चिरं तैमिरं भाव्यं रूपं भैरवं रूपमेष्यति. परभैरवाचे हे अत्यंत भयंकर स्वरूप म्हणजे तिमिर रूप अर्थात अंधकार रूप मानले जाते. म्हणून कृष्ण पक्षात घनघोर काळ्याकुट्ट ढगांनी भरलेल्या रात्रीच्या वेळी या अंधकार स्वरूपाची चिरकाल भावना करावी. साधकाने या भयंकर अंधकार स्वरूपावर लक्ष केंद्रित करून धारणा करावी. यालाच तिमिर भावना म्हटले जाते. हे परभैरवाचे भयंकर स्वरूप मानले जाते. या तिमिर भावने धारणा स्थिर केल्याने योग्याला भैरव स्वरूपाची प्राप्ती होऊन तो सांसारिक भयातून मुक्त होतो आणि त्याला अक्षय आनंदाची अनुभूती येते. धारणा क्रमांक 63 श्लोक क्रमांक 86. एवमेव निमील्यादौ नेत्रे कृष्णाभमग्रतः प्रसार्य भैरवं रूपं भावयं स्तन्मयो भवेत. या श्लोकात निमीलन भावना करावी असे श्री भैरव सांगतात. म्हणजे डोळे बंद करून आपल्या समोर कृष्ण पक्षातील रात्रीचा घनघोर काळाकुट्ट अंधकार दाटलेला आहे अशी भावना करावी. या भावनेचा अभ्यास करताना डोळे उघडले तरी भगवान भैरवांच्या त्या भयंकर रूपाचा आभास होत राहतो. त्यामुळे साधकाची भयंकरता समाप्त होते आणि त्याला अत्यंत आश्चर्यजनक प्रकाशमय अशा भैरव स्वरूपाची अनुभूती प्रतीती येऊ लागते. धारणा क्रमांक 64 श्लोक क्रमांक 87. यस्य कस्येन्द्रियस्यापि व्याघाताच्च निरोधतः प्रविष्टस्याद्वये शून्ये तत्रैवात्मा प्रकाशते. आपली इंद्रिये बाहेर पाहतात, त्यामुळे या इंद्रियांना बाह्य विषय दिसतात आणि मग हे बाह्य विषय भोगांमध्ये रस घेऊ लागतात. या बाह्य विषयातील रसामुळे आपण आपले जे वास्तविक स्वरूप आहे ते विसरतो. जोपर्यंत आपल्याला आंतरिक वास्तविक स्वरूपाचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला बाह्य विषय सुखप्रद आहेत असे वाटते. आंतरिक सुखाच्या प्राप्तीकरिता बाह्य विषयात रममाण न होता साधकाने प्रयत्नपूर्वक इंद्रियांना बाह्य विषयापासून रोखून ठेवल्यामुळे तो अंतर्मुख होऊन इंद्रिय शून्यतेचा अनुभव घेतो. ही शून्यत्वाची भावना दृढ केल्याने साधकाचे स्वात्मस्वरूप प्रकाशित होते. धारणा क्रमांक 65 श्लोक क्रमांक 88. अबिंदुं विसर्गंच अकारं जपतो महान उदेति देवी सहसा ज्ञानौघा परमेश्वरः. या धारणेमध्ये भगवान श्री भैरव सांगतात की अम आणि आहा
या दोन्ही स्वरांचे अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार हे पूरक आणि रेचक प्राणायामाचे प्रतीक आहे. कुंभक अथवा रेचक प्राणायामात स्थित होऊन केवळ अकाराचा जप केल्याने योग्याचे चित्तात परमेश्वर प्रकट होतो आणि चित्तात ज्ञानाचा उदय होऊन सर्व विकल्पांचा नाश होतो. म्हणून या धारणेचा अभ्यास केल्याने साधक ज्ञानस्वरूप होऊन जातो. धारणा क्रमांक 66. श्लोक क्रमांक 89. वर्णस्य सविसर्गस्य विसर्गान्तचितिं कुरु निराधारेण चित्तेन स्पृशेद ब्रह्म सनातनम. या धारणेत भगवान श्री भैरव सांगतात की या वर्णातील अनुस्वार आणि आहा या वर्णातील विसर्ग या दोन्ही वर्णातील आकार जर बाजूला काढला तर केवळ अनुस्वाराचा बिंदू आणि विसर्गातले 2 बिंदू शिल्लक राहतात. परंतु यामध्ये अकाराचा आधार नसेल तर यांना समजणे कठीण आहे. जेव्हा योगी बिंदू आणि विसर्ग यामध्ये धारणा करीत आपले चित्ताला निराधार आणि निर्विषय करतो तेव्हा त्याला निवृत्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. धारणा क्रमांक 67. श्लोक क्रमांक 90. व्योमाकारं स्वमात्मानं ध्यायेद्दिग्भिरनावृतं निराश्रया चितिः शक्तिः स्वरूपं दर्शयेत् तदा. कोणत्याही दृश्य वस्तूवर ध्यान धारणा करणे शक्य असते, परंतु परमात्मा तर निराकार आहे, शून्य स्वभाव आहे, तसेच तो स्वात्म स्वरूप आहे. मग त्याचेवर ध्यान धारणा स्थिर करणे कसे शक्य आहे? त्याच्या सत्तेचा, त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार कसा करायचा? असे असले तरी आपण आकाश शून्य स्वरूप आहे याचा स्वीकार करतोच ना. त्याच प्रकारे परमात्मा सुद्धा शून्य स्वरूप आहे, त्याची सुद्धा सत्ता आहे, हे निरनिराळ्या प्रमाणाद्वारे सिद्ध केले जाऊ शकते. परमात्मा आकृतीरहित असला तरी तो मिथ्या नाही. परमात्मा हा सर्व प्रकारच्या उपाधीपासून रहित असूनही तो विश्वव्यापी चैतन्य स्वरूप आहे. तोच आपल्या अंतरी आत्मरूपाने स्थित आहे. साधकाने यामध्ये धारणा स्थिर केल्याने बाह्य आलंबनापासून त्याच्या चितिशक्ती मुक्त होतात आणि आपले वास्तविक स्वरूपात प्रतिष्ठित होतात. साधक स्वयं शिवस्वरूप होऊन अहम ब्रह्मास्मीची घोषणा करू लागतो. असो, झालेली सेवा श्री भैरवचरणी समर्पण करीत आहे आणि आपणा सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.